नमस्कार विद्यार्थी मित्र. आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर आपण आज बघणार आहोत उपसर्ग टॉपिक. बघा मित्र, हा अगदी सोपा टॉपिक आहे आणि हे आपल्या हातातला टॉपिक आहे. हातातला टॉपिक म्हणजे काय? याच्यामध्ये 100% 5 मार्काचा प्रश्न येतो आणि ते प्रश्न आपल्या हातातले आहेत. म्हणजे जसं आपण पाठ करून जायचं आणि जे पेपरमध्ये विचारलं जसं तसं उतरवायचं. आपण याची PIQ देखील व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, मधूनच सोडून जाऊ नका, तुमच्याच फायद्याचे. चला तर मग बघूया उपसर्ग नेमकी काय भानगड आहे. आपल्या इंग्लिशमध्ये माहिती असेल की प्रिफिक्स नामक काहीतरी असतं की जे शब्दाच्या सुरुवातीला लागतं आणि काहीतरी वेगळं होतं. तर त्याचप्रमाणे आहे उपसर्ग. उपसर्गाचं आपण डेफिनेशन बघूया. धातू किंवा शब्दाच्या सुरुवातीला लागून त्याच्या अर्थाला परिवर्तन करणारे म्हणजेच उपसर्ग. म्हणजे बघा, कोणताही शब्द आहे त्याच्या सुरुवातीला लागतो आणि त्याचा अर्थ बदलतो, याला आपण उपसर्ग म्हणतो. चला आपण एका उदाहरणाद्वारे बघूया की काय नेमकं. बघा, आपल्याला माहिती हार, फुलांची जी माळा असते त्याला आपण हार म्हणतो. आता या हारला विविध उपसर्ग लागून त्याचे अर्थ कसे बदलतात आपण ते बघणार आहोत. बघा, हार. हार या धातूला किंवा हार या शब्दाला प्र उपसर्ग लागून प्रहार शब्द बनला. प्रहारचा अर्थ होतो मारणे. त्याचप्रमाणे हार शब्दाला आ उपसर्ग लागला तर आहार शब्द बनतो. आहार म्हणजे आपल्याला माहिती आहे जेवण. हार या धातूला सम उपसर्ग लागून संहार शब्द बनला. संहारचा अर्थ होतो नष्ट करणे. त्याचप्रमाणे हार या धातूला वी उपसर्ग लागून विहार म्हणजेच फिरणे असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे हारला परी हा उपसर्ग लागला तर परिहार हा शब्द बनतो आणि परिहारचा अर्थ होतो त्याग करणे. मित्र, असं एक आपण एक्झाम्पल पाहिले तर आपल्या सिलेबसला टोटल 22 उपसर्ग आहेत. तर 22 उपसर्गांचे एक वाक्य जरी पाठ केलं तरी सफिशियंट आहे आणि तेच वाक्य परीक्षेत उतरवायचं. चला तर मग बघूया एक उपसर्ग. बघा, पहिला आहे प्र या उपसर्गापासून प्रभवती, प्रकर्ष, प्रयत्न, प्रतिष्ठा असे 4 शब्द बनतात. तर या 4ही शब्दांपासून कोणताही एक शब्द उचलायचा आणि वाक्य बनायचं. जसं आपण उचललंय प्रभवती. गंगा हिमालयात प्रभवती म्हणजे गंगा ही जी नदी आहे ती हिमालयामधून निघते असा याचा अर्थ होता. दुसरा आहे परापासून कोणते शब्द बनतात? पराजयते, पराभवती. तर आपण पराजयते शब्द घेतला. सैनिक शत्रून पराजयते म्हणजे सैनिक शत्रूचा पराजय करतात असं त्याचा अर्थ आहे. तर तिसरा आहे अप उपसर्ग. अप हा हर या धातूला लागून अपहरती किंवा कृ धातूला लागून कृकर म्हणजे अपकरोती असे 2 शब्द बनतात. 2 नाही, भरपूर शब्द बनतात, पण आपण 2 उदाहरण घेतले. तर चोरह धनम अपहरते असे वाक्य बनतं. म्हणजे चोर धनाचे अपहरण करतात म्हणजे चोर धनाची चोरी करतात असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आहे सम उपसर्ग. समपासून संस्करती, संगच्छते असे 2 शब्द बनतात. तर अध्यापक छात्रम संस्करती म्हणजे अध्यापक जे हे छात्रांना संस्कार देण्याचे कार्य करत असतात असा याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे अनुउपसर्ग आहे. अनुउपसर्गमध्ये अनुगच्छती आणि अनुकरती असे 2 शब्द बनतात. शिष्य गुरुं अनुगच्छती असा शब्द बनतो म्हणजे शिष्य गुरुचं पालन करतात म्हणजे अनुकरण करतात. गुरु जे करतो त्याचप्रमाणे शिष्य त्याचे फॉलो करतात असं त्याचा अर्थ आहे. आणि आहे अव हा उपसर्ग लागून अवगच्छती, अवतरती हे शब्द बनतात. सह सत्यम अवगच्छती म्हणजे तो सत्याचे माहिती आहे म्हणजे त्याला सत्य माहिती असं त्याचा अर्थ होतो. मित्र, पुढचा उपसर्ग आहे नीर. नीर आणि निस या दोघांचा अर्थ समानच आहे, पण तरी ते वेगवेगळे विचारतात. जर परीक्षेत नीर उपसर्ग आला तर निर्गच्छती, निकरती असे 2 शब्द बनतात. तर रमेश गृहात निर्गच्छती म्हणजे रमेश गृहातून बाहेर निघाला. नीर म्हणजे बाहेर निघणे आणि निस म्हणजे देखील बाहेर निघणे. तर दोघांना एकच वाक्य देखील लिहू शकतो आपण. रमेश गृहात निस्सरती किंवा निर्गच्छती आणि सर्प बिलात निस्सरती म्हणजे सर्प बिलामधून बाहेर निघाला असे याचे अर्थ आहे. त्याचप्रमाणे दुस आणि दूर हे देखील समान आहेत. बघा, दुसपासून दुष्कृत्य, दुष्प्रयोजन, दुष्त्याज्य असे शब्द बनतात. दुष्कृत्य म्हणजे वाईट काम. सह दुष्कृत्यम करती म्हणजे तो वाईट काम करतो असं त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे दूरपासून दुर्बल, दुर्लभ आणि दुर्बोध्य असे 3 शब्द बनतात किंवा आणखी देखील बनतात, पण आपण 3च घेतले. राजू दुर्बल असती म्हणजे राजू दुर्बल आहे याचं आपल्याला माहितीच आहे. पुढचं आहे वी. वीपासून विजयते आणि विहरती असे 2 शब्द बनतात.
तर या 2 शब्दांपासून आपण एक वाक्य बनवू. धर्म सदा विजयते म्हणजे धर्माचा नेहमी विजय होतो असं त्याचा अर्थ आहे. तर पुढे आहे अंग. हे बघा, अंग हा उपसर्ग असा विचारतात, पण त्याची लिहिण्याची स्टाईल आपण असं लिहू शकतो. कारण की अंग म्हणजेच कंप्लीट, जसं की गच्छती म्हणजे गेला आणि आगच्छती म्हणजे आला. म्हणजे एखादं वाक्याचे मिनिंग कंप्लीट होते म्हणजे त्याला अंग म्हणता येईल. रामः वनम आगच्छति म्हणजे राम वनात आला असं त्याचा अर्थ आहे. पुढचं आहे नि उपसर्ग. नि उपसर्गमध्ये निगदती आणि निपतती असे 2 शब्द बनतात. तर आपण पुत्रः पितरम निगदती म्हणजे पुत्र पित्याला पुकारतोय म्हणजे पुत्र पित्याला आवाज देतोय असे त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे अधि, अधिपासून अधिराजते आणि अधिशेते असे 2 शब्द बनतात. विद्वान सर्वत्र अधिराजते म्हणजे विद्वान नेहमीच राज्य करतात असं त्याचा अर्थ आहे. नंतर पुढचा उपसर्ग आहे अति. अति हा उपसर्ग लागून अत्याधिक, अत्याचार, अतिवाद. आता तुम्ही म्हणणार की अत्याधिक आणि अति हे वेगळे, पण इथं संधी झालेली आहे. अति, अधिक, अधिक, अत्याधिक. आपण संधी देखील बघणार आहोत, अगदी चांगल्या रीतीने आपण संधी बघणार आहोत. तर ते आपण बघूया पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. पण आता समजून घ्या की अत्याधिक, अत्याचार आणि अतिवाद असे 3 शब्द बनतात. तर अत्याधिक आहारम शरीरम दोषयति म्हणजे अत्याधिक आहार हा शरीरासाठी दोषप्रमाणे असतो असा त्याचा अर्थ आहे. मित्र, तुम्ही म्हणत असाल इतके वाक्य कसे लक्षात ठेवू? तर बघा, वारंवार वाचून आणि लिहून हे वाक्य तुम्हाला पाठ करणेच आहे. कारण की आपण काही टॉपिक असे असतात की आपण त्यांना फार अभ्यास करतो आणि त्यात कसे प्रश्न येईल आपल्याला काही गॅरंटी नसते. पण हे उपसर्ग सारखे जे टॉपिक आहेत छोटे छोटे, यांच्यामुळे आपल्याला प्रश्न माहीत आहेत, उपसर्ग देऊन देतात आणि आपल्याला वाक्य लिहायचे असतात. त्यामुळे हे तुम्ही कराच. चला तर मग पुढचा उपसर्ग बघूया. सुपुत्रेन सुशोभते म्हणजे सु म्हणजे सुंदर, आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये देखील. तर उद्याने पुष्पाने सुशोभते म्हणजे उद्यानमध्ये जे पुष्प आहेत हे सुंदर रूपाने दिसतात असे आपल्याला म्हणता येईल. तर नंतर उत्पतती म्हणजे उत्पतती आणि उड्डयते असे 2 शब्द बनतात. पक्षीनं आकाशे उड्डयते म्हणजे पक्षी जे आहेत, इतके सारे पक्षी आकाशमध्ये उडत आहेत असा त्याचा अर्थ आहे. पासून अभिगच्छती, अभ्यागत असे 2 शब्द बनतात. बघा, अभि उपसर्गाचा अर्थ असा आहे की तात्काळ किंवा तुरंत म्हणजे क्विक. शिष्य विद्यालयम अभिगच्छती म्हणजे आपण बोलतो ना अभि की अभि आया, त्याचप्रमाणे शिष्य विद्यालयात आला, आत्ताच आला असं त्याचा अर्थ आहे. प्रति उपसर्गाचं प्रतिदिनं प्रतिउपकरण, आपल्याला माहिती आहे प्रतिदिन म्हणजे रोज रोज. प्रतिदिनं प्रार्थना करोती म्हणजे रोज प्रार्थना करतो असं त्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे परि उपसर्ग बघू. परिश्रमम परिवर्तनम असे 2 शब्द बनतात. तर परि उपसर्गापासून परिश्रमम करोती अगदी सोपं आहे. नंतर उपसर्ग आहे. उपपासून उपविशती, उपगच्छती, उपहरती, उपवास. आपण असं म्हणू शकतो की उपवासम करोती. विजय प्रातःकाली उपविशती म्हणजे विजय प्रातःकाली म्हणजे सकाळी आणि सायंकाली म्हणजे संध्याकाळी. विजय प्रातःकाली उपविशती म्हणजे उपविशती म्हणजे बसणे. विजय सकाळी बसला असं म्हणता येईल. आणि लास्ट उपसर्ग आहे अपि. अपिपासून अपि गच्छती, अपि ददाती असे 2 अर्थ येतात. आता अपिचा अर्थ काय होतो? अल्सो. तर करुणा विद्यालयम अपि गच्छती म्हणजे करुणा शाळेत सुद्धा जाते असं त्याचा अर्थ आहे. तर मित्र हो, आपण 22चे 22 उपसर्ग बघितले आहेत आणि अगदी सोप्या रीतीने बघितले आहेत आणि याच्यात काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. जसे तसे वाक्य पाठ करा आणि परीक्षेत लिहा. आता आपण बघूया की PYQ कसे विचारतात. मित्र, PYQमध्ये बघा कसे प्रश्न विचारतात, तुमच्या समोरच आहे. हा देखील PYQवरूनच स्क्रीनशॉट काढलेला मी हे टॉपिक. तर उपसर्गासोबत वाक्याशी योजत अशा प्रकारे प्रश्न येतात आणि आपल्याला उपसर्ग देऊन असतात 5 आणि 5 उपसर्गाचे आपल्याला वाक्य लिहायचे असतात. तर उप दिलं आहे, तर उपवरून आपण माहिती आहे उपविशती आताच बघितलं. विजय प्रातःकाली उपविशती. सुवरून सुशोभनते, अभिगच्छती, प्रहारती असे वाक्य आहेत. त्याचप्रमाणे बघा, हा देखील एक PYQचा क्वेश्चन आहे. अधि, परि, प्र, अनु, निस याचे उपसर्ग देऊन असतात आणि आपल्याला त्याचे डायरेक्ट वाक्य बनवायचे. त्याचप्रमाणे अजून एक चान्सेस आहे की असे प्रश्न विचारू शकतात. अजून तर काही विचारले नाही आहेत, पण आपण रेडी राहिलेलं बरं कधी पण. उपसर्ग किम म्हणजे यामधून उपसर्ग कोणता आपल्याला ते ओळखायचे. सज्जन पापात विरमती. इथं वी हा उपसर्ग आपल्याला दिसत असेल आणि रम धातू लागू नये वी. तर त्या दुसरा प्रश्न आहे स मातरम अनुगच्छती. तर अनु उपसर्ग आहे, तर खाली अंडरलाईन करून अनु असं लिहून टाकायचं. रावण सीतम अपहरती. तर इथं अप हा उपसर्ग आहे. तर मित्र, अशा प्रकारे
आपला उपसर्ग टॉपिक संपलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया कोणतरी नवीन टॉपिकसोबत. तर तुम्हाला काही कमेंट असतील, काही सजेशन असतील किंवा काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि याची नोट्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटून जातील. चला तर मित्र, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओ.